मतदारसंघाच्या नवे दानवाड या गावामध्ये आता आपण आहोत. नवे दानवाडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ मृणाली राजे जाधव पाटील या ठिकाणी आपला प्रचार या गावामध्ये त्यांचा सुरू आहे. त्याचबरोबर या टाकळी पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरिश्चंद्र पाटील जे यापूर्वी देखील पंचायत समितीमध्ये निवडून आलेले होते, ते उपसभापती म्हणून त्यांनी या पंचायत समितीचं काम पाहिलं होतं आणि ते त्यांच्या जोडीला आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील टाकळी पंचायत समितीचा मतदारसंघ जो आहे तो त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि या मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील मतदारापर्यंत त्यांनी स्वतः जाऊन मतदारांना आम्ही काय करणार आहे किंवा आमचं विकासाचं विजन काय असणार आहे हे त्यांनी त्या मतदारांना पटवून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण प्रत्यक्षात त्या उमेदवारांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे आणि तुम्ही कोणते विजन घेऊन मतदारांसमोर आहे? मी गावाचा विकास असू दे, महिलांच्या योजना असू दे, प्रत्येक गावाचा मला विकास करायचा आहे. मग ते रस्ता असू दे, ती समस्या काही असू दे, महिलांच्या भरपूर समस्या सरकाराकडे आहेत. त्या योजना महिलांपर्यंत पोहोचवणं, त्या निधी सरकारांकडून आणणं, त्या उपलब्ध करून देणं, हाच माझा एक विजन असणार आहे. या मतदारसंघामध्ये आता सध्या आपण बघितलं तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून उदय पाटील यांच्या मिसेस राधा पाटील आणि येड्रावकरांच्या वतीनं या ठिकाणी घोसवाडची सरकारांना उमेदवारी मिळाल्या आणि त्या दोघांच्या विरोधात तुमची उमेदवारी आहे. आणि एकच असा पक्ष आहे की कमळ भाजप चिन्ह जे आहे हे देशात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे आणि देशात आणि राज्यात सत्ता असताना देखील त्यांनी निधी या ठिकाणी प्रत्येक विभागाला त्यांनी दिलेला आहे आणि आता जे तुमच्या विरोधात लढतात त्यांनी देखील निधीचा वापर करून घेतला आहे आणि आता तुम्हाला बाजूला केले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुसऱ्यांबद्दल मी काय अजून म्हणू शकत नाही, पण मी माझं काम हे प्रामाणिकपणे करणार. आणि जसं आता आपण म्हटलं देशात सगळीकडे कमळ आहे, त्याच कमळावर विश्वास ठेवून आता आज जो आमचा प्रचार दौरा सुरू आहे त्याच्यात फार एक उत्सुकतेने लोक आमचं ऐकून घेत आहेत. एक छान प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतोय. त्या एका उत्सुकतेच्या प्रतिसादामुळे मला असं वाटतं की लोकांना अजूनही कमळावर विश्वास आहे आणि ते कमळालाच निवडून आणतील असा माझा एक विश्वास आहे आणि मी प्रामाणिकपणे या जिल्ह्यासाठी, या तालुक्यासाठी काम करते. निश्चितपणे गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या मतदारसंघात आता प्रचार यंत्रणा राबवत आहे. आता निवडणूक आली म्हणताना अनेक जण आता प्रचार करत असतील, पण गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या मतदारसंघ पिंजून काढलाय, मतदारांची भेटी घेतलाय, मतदारांच्यावर तुम्ही अतिशय घरात जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केलाय. याबद्दल तुम्हाला मतदारांच्या बद्दल काय वाटतं? तुम्हाला काय करते? मतदारांनी मला एक फार छान प्रतिसाद दिला. जे मी गेले 6 महिने जो माझा एक सर्वे चालला आहे, मी प्रत्येकाला घरटी जाऊन भेटते आहे. प्रत्येकांनी मला एक छान असा प्रतिसाद दिला आहे. ते महिला असो, पुरुष असो, ती आपली तरुण पिढी असो, ती आपली वृद्ध पिढी असो, प्रत्येकाने एक आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आहे आणि एक साथ आणि उत्सुकतेचा पाठिंबा मला दिला आहे. त्याच पाठिंब्याने, विश्वासाने आम्हाला असं वाटतंय की आम्ही 100% निवडून येऊ आणि ह्या दत्तवाड मतदारसंघाचं भलं हे जर माझ्या माध्यमातून होत असेल तर मी 100% करणार. निश्चितच मतदारांची साथ आणि मतदारांचा विश्वास माझ्यासोबत आहे. त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील कमळ फूल हे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जाणार, हा विश्वास त्यांनी या ठिकाणी